कोडावूर प्रभागातील कोबलुकट्टू येथील रहिवासी असलेले श्रीनिवास आचार्य वय वर्ष 62 हे आपल्या घराशेजारील विहिरीची साफसफाई आणि देखभालीचं काम करत होते. श्रीनिवास हे घरी एकटेच राहत असल्यानं मदतीसाठी त्यांच्याकडे दुसरे कुणीही नव्हते. विहिरीत उतरलेले असताना अचानक ज्या दोरीचा आणि पाईपचा त्यांनी आधार घेतला तो निखळला. तोल गेल्यामुळे आचार्य थेट विहिरीच्या खोल पाण्यात कोसळले. सुदैवानं पडल्यानंतर त्यांनी विहिरीतील एका पाईपला घट्ट पकडून ठेवलं. मात्र विहीर खोल असल्यानं आणि आसपास वस्ती विरळ असल्यानं त्यांना वर येणं अशक्य झालं. विहिरीत अडकलेल्या श्रीनिवास यांनी मदतीसाठी ओरडून आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचू शकला नाही. अन्न आणि पाण्याविना ते 3 दिवस विहिरीच्या भिंतीला धरून उभे होते. दिवसभर कडाक्याचा ऊन आणि रात्रीचा गारवा अशा परिस्थितीत 62 वर्षाच्या या वृद्धाची शारीरिक आणि मानसिक शक्ती खालावत होती. जगण्याची आशा कमी होत असतानाच एक अनपेक्षित चमत्कार घडला. या घटनेचा निर्णायक वळण तेव्हा आले जेव्हा गॅस डिलिव्हरी एजंट गणेश हा श्रीनिवास आचार्य यांच्या घरी सिलेंडर देण्यासाठी पोहोचला. नियमानुसार गॅसची डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर आलेला OTP वन टाइम पासवर्ड सांगणं अनिवार्य असतं. गणेशनं वारंवार श्रीनिवास यांना हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता तो घरातच वाजत होता. सामान्यतः अशा वेळी डिलिव्हरी बॉय सिलेंडर परत घेऊन जातात, पण गणेशला काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. त्यांनी आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला आणि परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असतानाच विहिरीतून कोणीतरी ओरडत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. विहिरी डोकावून पाहिली असता श्रीनिवास आचार्य हे पाईपला धरून मदतीची वाट पाहत असल्याचं दिसले. स्थानिकांनी तातडीनं अग्निशामक दलाला पाचारण केले. घटनेचं गांभीर्य ओळखून बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि दोरीच्या साहाय्यानं श्रीनिवास यांना सुखरूप बाहेर काढले. 3 दिवस अन्न पाण्याविना राहिल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.